Hi friends. Today we are going to learn the most important grammatical topic, that is conversion of direct speech sentence into indirect speech. Is it? And it is important as in each and every exam at least one question on this topic is compulsory. From 8th class or maybe from 7th class up to the higher competitive exams, you can see a question on this topic. Is it? So it is very important. And before going to start the exact conversion of direct sentences into indirect sentences, we must have some previous knowledge about this topic, because while changing direct sentence into indirect sentence, so many kinds of changes we have to make, and that's why what changes are there, we must know it. That is our previous knowledge. So in today's video we are going to see what kind of a changes we have to make while converting direct speech sentence into indirect speech. Is it? Basically, 5 kinds of changes we have to make, in which the first change is changes in reporting verb. Let's see. As per the kind of sentence, we have to use different kinds of reporting verbs. तर मित्रांनो, आज आपण डायरेक्ट इनडायरेक्ट हा अतिशय महत्त्वाचा ग्रामर टॉपिक इंग्रजीचा पाहत आहोत. प्रत्येक प्रकारच्या परीक्षेमध्ये याच्यावर एक प्रश्न निश्चित दिलेला असतो. डायरेक्ट इनडायरेक्टचं एक्झॅक्ट चेंज करण्याच्या पूर्वी त्याच्याबद्दलचं काही पूर्वज्ञान आपल्याला असलं पाहिजे. कारण डायरेक्टचं सेंटेन्स इनडायरेक्ट करत असताना वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला करावे लागतात, आणि ते बदल काय आहेत, कसे करायचे हे आपल्याला अगोदर माहिती पाहिजे. याला आपण पूर्वज्ञान म्हणूया. तर बहुतांशी 5 प्रकारचे बदल हे डायरेक्टचं सेंटेन्स इनडायरेक्ट मध्ये कन्वर्ट करताना केल्या जातात. त्यातला पहिला बदल आहे ज्याला आपण चेंजेस इन रिपोर्टिंग व्हर्ब, जे स्पीकर आणि लिसनर हे दोघं इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर किंवा इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेरचं वाक्य, त्याच्यामध्ये हा बदल होतो ज्याला रिपोर्टिंग व्हर्ब असं म्हटलं जातं. वाक्याच्या प्रकारानुसार हे रिपोर्टिंग व्हर्ब बदलल्या जातं. आता ते कुठलं आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचे. समजा डायरेक्ट मध्ये इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये असणारं वाक्य जर असर्टिव्ह किंवा स्टेटमेंट प्रकारचं असेल, तर अशा वेळेस इनडायरेक्ट करत असताना इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर जे रिपोर्टिंग व्हर्ब वापरलं जातं ते असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर कुठलं वापरलं जातं? सेड. फक्त सेड असेल आणि स्पीकर असेल तर सेड ॲज इट इज, सेड टू असं असेल, किंवा लिसनर इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये असेल तर अशा वेळेस टोल्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरल्या जातं. जर से दिलेलं असेल तर ते से ॲज इट इज राहतं, सेज ॲज इट इज राहतं, किंवा इतर या व्यतिरिक्त कुठलं जर वेगळ्या प्रकारचं वापरलेलं असेल तर ते ॲज इट इज त्या ठिकाणी वापरायचं. क्लिअर झालं? दुसरा प्रकारे वाक्याचा, जर इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमधलं वाक्य इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स असेल तर अशा वेळेस रिपोर्टिंग व्हर्ब आस्क्ड, इन्क्वायर्ड किंवा वॉन्टेड टू नो या तिन्हीपैकी एक कुठलंही तुम्ही वापरू शकता. जर दिलेलं वाक्य हे इम्परेटिव्ह प्रकारचं असेल, म्हणजे आज्ञार्थी वाक्य जर असेल, तर अशा वेळेस रिपोर्टिंग व्हर्ब ऑर्डर्ड, कमांडेड, urged, begged,
रिक्वेस्टेड, ॲडव्हाइस्ड किंवा सजेस्टेड हे पण या ठिकाणी वापरल्या जातं. पण कधी जर इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये असणारं वाक्य हे इम्परेटिव्ह म्हणजे आज्ञार्थी प्रकारचं असेल, म्हणजे मेन व्हर्बने सुरू झालेलं असेल, तर अशा वेळेस हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरेल. त्यानंतरचं एक्सक्लामेटरी सेंटेन्स, उद्गारार्थी वाक्य, म्हणजे ॲट द एंड ऑफ सेंटेन्स एक्सक्लामेशन मार्क इज देअर असं जर असेल, तर अशा वेळेस इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमधलं वाक्य उद्गारार्थी वाक्य आहे, तर अशा वेळेस रिपोर्टिंग व्हर्ब एक्सक्लेम्ड, रिमार्क्ड और वंडर्ड यापैकी एक तुम्ही वापरू शकता. जास्तीत जास्त प्रमाणात एक्सक्लेम्ड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरल्या जातं. आणि त्यानंतरचं एक पाचवा प्रकार, लेट्सचं जर सेंटेन्स असेल, म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमध्ये असणारं वाक्य लेट्सने सुरू होणारं जर असेल, तर अशा वेळेस रिपोर्टिंग व्हर्ब हे सजेस्टेड, प्रपोज्ड किंवा अपोज्ड किंवा विश्ड यापैकी एक, मॅक्झिमम सजेस्टेड हे रिपोर्टिंग व्हर्ब वापरल्या जात. हा झाला पहिला बदल जो इन्व्हर्टेड कॉमाच्या बाहेर रिपोर्टिंग व्हर्ब मध्ये केल्या जातो. तर हा तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. इज दॅट क्लिअर? चला आता दुसरा बदल पाहूया. सेकंड, यूज ऑफ कंजंक्शन. आता कुठल्या प्रकारचं कंजंक्शन वापरायचं? कंजंक्शन कुठे वापरतो आपण? जिथे कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकतो आपण आणि त्याऐवजी रिपोर्टिंग व्हर्ब आणि रिपोर्टेड स्पीच हे दोन्ही जोडण्यासाठी आपण कंजंक्शन वापरतो. साध्या सोप्या भाषेत म्हणजे कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकायचा आणि त्याच्या ऐवजी कंजंक्शन वापरायचं. ते कंजंक्शन परत एकदा वाक्याच्या प्रकारानुसार बदलते. पहिलं पाहूया. इफ द गिवन सेंटेन्स इज assertive काइंड ऑफ सेंटेन्स और स्टेटमेंट. जर दिलेलं वाक्य म्हणजे इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमधलं हे विधानार्थी असेल किंवा स्टेटमेंट असेल, तर अशा वेळेस कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून त्याच्या ऐवजी दॅट हे कंजंक्शन वापरल्या जाते. सेकंड वन, इफ द गिवन सेंटेन्स इज एस और नो क्वेश्चन. जर दिलेलं वाक्य हे एस नो म्हणजे आयदर हेल्पिंग वर्ब और मोडल ऑक्झिलरीने जर ते सुरू झालेलं असेल आणि शेवटी प्रश्नार्थक चिन्ह असेल, तर अशा वेळेस कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढून त्याच्या ऐवजी इफ किंवा वेदर या दोन्हीपैकी एक कंजंक्शन वापरल्या जाते. क्लिअर? इफ द गिवन सेंटेन्स इज WH क्वेश्चन. जर इन्व्हर्टेड कॉमाच्या आतमधलं वाक्य हे WH क्वेश्चन प्रकारचं असेल, तर अशा वेळेस जो WH वर्ड तिथे आलेला आहे तो ॲज इट इज कंजंक्शन म्हणून वापरल्या जातो. नो चेंज किंवा वेगळं काही घ्यायचं नाही. तो WH वर्ड व्हॉट, वेअर, हुम, हुज, व्हाय हे जर असतील तर ते ॲज इट इज कॉमा इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी तिथे आपण वापरतो किंवा वेगळं काही घ्यायची गरज नाही. इम्परेटिव्ह सेंटेन्स. इफ द गिवन सेंटेन्स इज इम्परेटिव्ह. जर दिलेलं वाक्य हे आज्ञार्थी प्रकारचं असेल म्हणजे मेन व्हर्बच्या पहिल्या रूपाने जर सुरू झालेलं असेल, तर अशा वेळेस कंजंक्शन टू चा वापर केला जातो. कॉमा इन्व्हर्टेड कॉमा काढायचं आणि त्याऐवजी टू वापरायचं, TO. जर दिलेलं सेंटेन्स निगेटिव्ह असेल म्हणजे डोंटने सुरू झालेलं असेल, तर अशा वेळेस कंजंक्शन नॉट टू हे वापरल्या जातं. देन इफ द गिवन सेंटेन्स इज एक्सक्लामेटरी काइंड ऑफ सेंटेन्स. जर ते उद्गारार्थी वाक्य असेल, तर अशा वेळेस कॉमा इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी कंजंक्शन दॅट वापरल्या जाते. आणि शेवटचं आहे लेट्सचं सेंटेन्स. जर लेट्सचं सेंटेन्स असेल, तर अशा वेळेस परत एकदा जो कंजंक्शन वापरायचंय तो दॅट असेल. क्लिअर झालं? तर या प्रकारे वेगवेगळ्या वाक्याच्या प्रकारानुसार कॉमा इन्व्हर्टेड कॉमाच्या ऐवजी घेतली जाणारी कंजंक्शन्स वेगवेगळी आहेत. यू हॅव टू लर्न ऑल दीज थिंग्स. चला पुढचा तिसरा बदल पाहूया. चेंजेस इन टेन्सेस. आता हा सगळ्यात महत्वाचा बदल आहे. म्हणजे काय करतो आपण, वेगवेगळ्या प्रकारचे टेन्सेस जे बदल करतो आपण, काळामध्ये होणारा बदल, डायरेक्टचं सेंटेन्स इनडायरेक्ट करत असताना त्या सेंटेन्सच्या टेन्स फॉर्म मध्ये बदल केला जातो.
हा बदल अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्हाला लक्षात ठेवावा लागेल. इथे सोपं व्हावं म्हणून मी आपल्याला काय दिलेलं इथे की जे हेल्पिंग वर्ब्स आपण वापरतो जे की टेन्स इंडिकेट करण्याचं काम करतात, ते हेल्पिंग वर्ब्समध्ये काय काय बदल होतात ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर चला पहिलं सुरुवात पाहूया. डायरेक्टमध्ये जर एम, इज, आर या तिन्हीपैकी एक कुठलंही जर हेल्पिंग वर्ब आलेलं असेल तर त्याचा बदल वॉज किंवा वेअर या दोन्हीपैकी एकामध्ये त्या ठिकाणी वापरलेल्या स्पीकरच्या वचनानुसार, ते एकवचनी आहे का अनेकवचनी, अनेकवचनी असेल तर वेअर, एकवचनी असेल तर वॉज. क्लिअर झालं. देन चला आता पुढे पाहूया. हॅव, हॅज जर त्याच्यामध्ये हॅव, हॅज या दोन्हीपैकी एक हेल्पिंग वर्ब आलेला असेल जे की परफेक्ट टेन्समध्ये असतं, तर त्याचं कन्व्हर्जन हॅड मध्ये करायचं. ओके. आणि जर हॅड दिलेलं असेल तर ते रिमेन अनचेंज्ड. जर हॅड आलेला असेल, परफेक्ट पास्ट टेन्स असेल तर इट रिमेन अनचेंज. हॅड मध्ये काहीही बदल होत नाही. डू, डज काय करायचंय, डीड. डीड दिलेलं असेल जे क्वेश्चन मध्ये असतं किंवा निगेटिव्ह करता असताना पण येतं, डीड असेल तर त्याचं हॅड करायचं. विल, वुड, शल, शुड, मे, माइट, कॅन, कुड, मस्ट और हॅड टू. मस्टच ठेवा किंवा त्याचं हॅड टू करा. आता पहा, हे झाले हेल्पिंग वर्ब्स किंवा मॉडल ऑक्झिलरी मध्ये होणारे बदल, हे लक्षात ठेवा. ओके. आता पहा, जर सिंपल प्रेझेंटचं वाक्य दिलेलं असेल, म्हणजे सिंपल प्रेझेंट असा टेन्स आहे की ज्याच्यात कुठल्याही प्रकारचं हेल्पिंग वर्ब येत नाही, डायरेक्ट वर्ब फॉर्म असतं, बेसिक फॉर्म ऑफ मेन वर्ब, तर अशा वेळेस काय करायचं, त्याचं पास्ट फॉर्म करायचं. म्हणजे सिंपल प्रेझेंट चेंजेस इनटू सिंपल पास्ट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चेंजेस इनटू पास्ट कंटिन्युअस. एम, इज, आर आणि वर्ब आयएनजी असं असेल तर वॉज किंवा वेअर प्लस वर्ब आयएनजी फॉर्म. या पद्धतीने काय करायचं, इनडायरेक्ट करताना चेंज करताय. त्याच्यानंतर पहा, प्रेझेंट परफेक्ट जर दिलेलं सेंटेन्स आहे हॅव, हॅज प्लस मेन वर्ब थर्ड फॉर्म या स्ट्रक्चरमध्ये असेल तर त्याचं पास्ट परफेक्ट करायचंय. म्हणजे हॅव, हॅजचं काय करायचं, फक्त हॅड हे चेंज करायचं. सिंपल पास्टचं काय करायचंय, पास्ट परफेक्ट. आणि जर वॉज, वेअर वापरलेलं असेल ज्याच्यात व्हर्ब नाही दिलेला आहे, वॉज, वेअर हेच जर व्हर्ब असेल तर ते रिमेन ॲज इट इज, सिंपल पास्ट. ओके. देन कंटिन्युअस पास्ट म्हणजे वॉज, वेअर प्लस मेन वर्ब आयएनजी अशी जर रचना असेल तर त्याचा चेंज काय होतो, पहा काय होतो, कंटिन्युअस पास्ट चेंजेस इनटू पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, हॅड बीन. लक्षात आलं. वॉज प्लस मेन वर्ब आयएनजी असेल तर हॅड बीन आणि मेन वर्बचा थर्ड फॉर्म या पद्धतीने काय केलं जातं, त्याच्यामध्ये नाही, सॉरी, थर्ड फॉर्म नाही येणार, आयएनजी फॉर्म येणार. ओके. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, हॅड बीन प्लेइंग लाईक दॅट, हॅड बीन आणि मेन वर्बचा आयएनजी फॉर्म. देन परफेक्ट पास्ट जर हॅड प्लस मेन वर्ब थर्ड असं जर असेल तर अनचेंज्ड. म्हणजे मी मागवायला सांगितलं तसं हॅड जर असेल तर ते अनचेंज्ड राहतं, त्याच्यात काहीही बदल होत नाही. परफेक्ट कंटिन्युअस पास्ट, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट, हॅड बीन प्लस मेन वर्ब आयएनजी अशी रचना असेल तर इट ऑल्सो रिमेन अनचेंज्ड, त्याच्यामध्ये काहीही बदल होत नाही. देन कोणचं आहे, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, हॅव, हॅज प्लस बीन प्लस मेन वर्ब आयएनजी असं असेल तर पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, हॅड बीन प्लस मेन वर्ब आयएनजी. क्लिअर झालं. आणि शेवटचे शुड, वुड जर दिलेल्या सेंटेन्समध्ये शुड किंवा वुड यापैकी एखादं मॉडल ऑक्झिलरी वापरलेलं असेल तर इट रिमेन अनचेंज्ड. इज दॅट क्लिअर? दीज आर द चेंजेस रिलेटेड विथ द टेन्स अँड हेल्पिंग वर्ब ऑफ द डायरेक्ट सेंटेन्स. ओके. आता एक शेवटचा चेंज आहे याच्यामध्ये, चेंज इन पॉइंटर, ॲडव्हर्ब्स और डेमॉन्स्ट्रेटिव्ह. काही वेळेस डायरेक्टच्या वाक्यामध्ये काही पॉइंटर वर्ड्स असतात
किंवा ॲडव्हर्ब्स असतात जे की टाइम ऑर प्लेस याच्यासाठी वापरलेले असतात. आणि डेमॉन्स्ट्रेटिव्ह, दीज, दोज, हेअर, देअर, हे काय सगळे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन आहेत. तर यांच्यामध्ये पण बदल तुम्हाला करावा लागतो. तर ते कोणते हे आपण एकदा क्विक सक्सेशनमध्ये पाहूया. समजा डायरेक्टच्या सेंटेन्समध्ये धिस आलेलं असेल तर इट चेंजेस इन टू दॅट. ओके, दीज, दोज, ॲगो, बिफोर, हिअर, देअर, thus, so, now, then, hence, thence, hither, thither, today, that day, tonight, that night, tomorrow, the next day, last month, the previous month, yesterday, the previous day, next week, the following week, and last one is come changes into go. Is that clear? So dear student, these are the changes we have to make while converting direct sentence into indirect form. So you have to write down all these changes as per I have given in the slide. Is it? 5 changes are there. Write down in your notebook and memorize it. Remember it. Is it? Only then you can easily convert the direct sentence into indirect sentence. Is that clear? Hope you will study hard and learn all these changes related with the direct and indirect sentence. Okay? Have a nice day.